अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। 7 तारखेला चंद्रग्रहण आहे। आता या चंद्रग्रहणाचा कालावधीमध्ये काय नियम आहे ज्याचं पालन आपल्याला करायचं आहे। सर्वप्रथम ज्या काही गर्भवती महिला आहेत त्या संदर्भात खूप जास्त भीती असते, तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत की नेमकं मध्यकाळ, मोक्षकाळ आणि वेदकाळ कधीपासून पाळावे आणि तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असेल, गर्भवती महिला असेल तर त्यांनी काय काळजी घ्यावी आणि या कालावधीमध्ये नेमकं काय करावं, काय करू नये त्या संदर्भातील माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम चंद्रग्रहण म्हणजे काय बघा, जेव्हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते तर त्याला चंद्रग्रहण असं म्हणतात। आणि या परिस्थितीमुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि कितीही नाही म्हटलं तर थोड्या वेळासाठी जरी पौर्णिमा असणार आहे, थोड्या वेळासाठी चंद्र झाकणार आहे आणि जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तर चंद्राचा रंग हा तांब्याचा म्हणजे कॉपर ज्याला म्हणतो त्या रंगासारखा होतो, ज्याला आपण चंद्रग्रहण असं म्हणतो। जेव्हा चंद्राची सावली ही नाहीशी होते तेव्हा ना जे काही सूक्ष्मजीव आहेत, जे काही विषाणू आहेत त्यांचा संसर्ग खूप जास्त प्रमाणात पसरतो। मग त्याच्यामुळे या ग्रहण काळात अन्न न खाणं किंवा आपल्या घरात जे काही अन्नधान्य आहे त्याची आपण थोडीफार काळजी घेत असतो। याच्यात बघा सगळेच लोक ग्रहण पाळतात असं नाही की जे काही लोक पाळत नाही त्यांनी काहीच पाळू नये। ज्या लोकांना भीती आहे त्यांनी अजिबात कसलीच भीती बाळगू नये, कारण चंद्रग्रहण हे वाईट आहे असं अजिबात नाही। एवढंच की काही शास्त्रीय दृष्ट्या माहिती आहे की थोडीफार काळजी वगैरे आपण घेणं, आपल्या घरच्यांची पण घेणं हे महत्त्वाचं आहे। मग आता जो वेदकाळ आहे तर रविवारी म्हणजे 7 तारखेला दुपारी 12:37 वेदकाळ लागणार आहे। म्हणजेच काय 12 नंतर खायचं नाही असं अजिबात नाही। या वेद काळात ना तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगते, जो वेदकाळ आहे 12:37 आधी ना तुम्हाला खाऊन घ्यायचं। म्हणजे काय, दुपारचं जेवण हे 12:37 खाऊ शकता आणि जो काही काळ सुरू होतो, जो काही चंद्रग्रहणाचा काळ खरा तर सुरू होतो तर तो 5:50 सुरू होतो। मग एकदा 12:37 जेवण केल्यानंतर जेवण करायचं नाही का, तर असं अजिबात नाही। जो ग्रहणाचा काळ आहे तो तुम्हाला सांगते बघा, ग्रहण स्पर्शाचा जो काळ आहे तो रात्री 9:57 आहे आणि ग्रहण मध्याचा जो काळ आहे तो रात्री 11:42 सुरू होणार आणि ग्रहण मोक्ष हा 1:27 आहे। म्हणजेच काय, टोटल जो ग्रहणाचा कालावधी आहे हा 3 तास 30 मिनिटांपर्यंत असणार आहे। आता तुम्हाला थोडक्यात सांगते, सकाळचं जेवण तुम्ही 12:37 करून घ्या। त्याच्यानंतर 5:50 आधी जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही जेवा, नाही तर 9:57 म्हणजे 10च्या आत, म्हणजे 9:57 त्याच्या आधी तुम्हाला जेवण वगैरे सगळं उरकून घ्यायचंय। 9:57 ग्रहणाचा काळ सुरू होणार आहे। बघा आपल्या घरात जर आजारी व्यक्ती असेल किंवा कोणी लहान बाळ असेल किंवा गर्भवती महिला असेल त्यांना सांगते बघा, या कालावधीमध्ये खरं तर 5:50 आपल्याला वॉशरूम वगैरे वापरायचं टाळायचंय। म्हणजे तुम्हाला टॉयलेट बाथरूमला वगैरे जायचं नाहीये। पण बघा, जर तुम्हाला अगदी मेडिकल प्रॉब्लेम आहे, आपण जेव्हा 8वा-9वा महिना होतो तेव्हा आपलं ब्लॅडर खूप लवकर भरतं आणि आपल्याला वारंवार वॉशरूमला जावं लागतं, मग वारंवार आपल्याला टॉयलेट बाथरूमला जावं लागतं। मग अशा वेळेस तुम्ही गेलात तरी चालेल, कारण या सगळ्या नियमांपलीकडे तुमची काळजी, तुमची तब्येत महत्त्वाची आहे। मग काय करायचंय, 5:50 तुम्ही टॉयलेटला, बाथरूमला वगैरे सगळं करू शकता। 9:57 म्हणजे 10 नंतर तुम्हाला काय करायचंय ना ते तुम्हाला सांगते बघा। सगळ्यात आधी तर गर्भवती महिलांनी चिरणं, कापणं या गोष्टी करूच नाही। आता कितपत खरं आहे कितपत खोटं आहे माहित नाही, पण अर्थात गर्भात एक बाळ आहे तर आपण ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे। ज्यांना नाही घ्यायचं त्यांनी नाही घेतली तरी चालेल, पण मला माहिती आहे की आपण किती नाही म्हटलं तरी या गोष्टी आपण पाळतो। बघा सगळ्यात आधी तर चंद्रग्रहणी रात्री असणार, तुम्ही जेमतेम 11-12 वाजेपर्यंत जागाल, नंतरचं काय आपण झोपूनच जातो। मग काय करायचंय, जोपर्यंत तुम्ही जागे आहात 5:50 संध्याकाळी तुम्हाला जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे। नामजप करायचा आहे, तुम्ही तर्पणविधी करू शकता, तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका म्हणजे गुरुचरित्राचा 53 अध्याय किंवा गुरुचरित्र अवतरणिका, स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता, नवनाथ पारायण करू शकता किंवा नवनाथ पारायणाची अवतरणिका तुम्ही पठण करू शकता। गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र जे तुम्हाला येतं ते तुम्ही त्याचं पठण करायचं आहे। गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त जेवढं तुम्हाला जमतं, दुर्गा सप्तशतीचं पाठ करू शकता, मल्हार सप्तशतीचं पाठ तुम्ही करू शकता। जेवढी सेवा तुम्हाला करता येईल ना तेवढी तुम्ही या चंद्रग्रहणाच्या कालावधी करायचंय। बरेच लोक असं आहे की एखादा मंत्र सिद्ध करतात, एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्वतःच्या कमरे इतपत पाण्यापर्यंत ते एकदा जरी तो मंत्र जप केला
तरी तो मंत्र सिद्धी होतो. तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा अखंड जप करू शकता. एखाद्याच्या पत्रिकेत जर चंद्र खराब असेल ना, तर नक्कीच त्याने ह्या चंद्रग्रहणामध्ये त्याने जास्तीत जास्त उपासना करावी. तर तुम्ही ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्ही मंत्र जप करायचा आहे. जेवढी जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढी जास्त तुम्ही सेवा करा. भले कुठल्याही देवाची सेवा करत असाल, तुम्हाला जेवढी जास्त सेवा करता येईल ना तेवढी करा. प्रेग्नेंट महिलांना सांगते 9:57 मिनिटं झाले ना एकदा बंदिस्त खोलीत म्हणजे काय, ते चंद्रग्रहण बघू नये. आता ज्यांना वाटतं की त्यांनी बघावं, ज्यांना वाटतं त्यांनी अजिबात बघू नये. काय करायचं बघा, तुम्ही दिवाणावर बसा, तुम्ही खुर्चीवर बसा, तुम्ही छानपैकी जेवढे मंत्र स्तोत्र तुम्हाला येतं, रामरक्षा तुम्ही सिद्ध करू शकता, तुम्ही मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा याच्या सेवा तुम्हाला माहिती आहेत आणि ज्या सेवा तुम्ही करू शकता तेवढ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. मग ते किती पण असतो. मग आता काय होतं ना, आपण 10चा टाईम असतो, मग आपण जेमतेम 12पर्यंत झोपून जातो. काही हरकत नाही, तुम्ही चंद्रग्रहणाच्या काळात झोपलात तरी हरकत नाही. तुम्ही तर्पणविधी केलात, तुम्ही पितरांची सेवा, तुमच्या गुरूंची सेवा, तुमच्या कुळदेवीची सेवा केला, तुम्ही हे सगळं करू शकता. आता सगळं जागरण करणं शक्य असेल, तुमची इच्छा असेल तर करावी, शक्य होत नसेल तर तुम्ही जागरण नाही केलं तरी चालतं. हे काही नियम होते हे जे तुम्हाला पाळायचे. आता एखाद्या वेळेस आपलं होतं की खरं तर 10 नंतर तुम्हाला वॉशरूमचा वापर नाही करायचा आहे किंवा तुम्ही अन्नग्रहण तर करूच नका. तुम्हाला मी सांगते, मग अशा वेळेस तुम्ही 10च्या आत भरपूर खाऊन घ्या. त्याचबरोबर तुमच्या गोळ्या वगैरे असेल तर तुम्ही त्या गोळ्या तुम्ही घेऊ शकता. एवढंच आहे फक्त तुम्हाला की वॉशरूमचा वापर टाळायचा आहे. पण अगदी 12 वाजता जर तुम्हाला वॉशरूमला आलं की नाही मला जायचंच आहे आणि मग मला गेल्याशिवाय होतच नाही, मग अशा वेळेस तुम्ही नाही पाळलं तरी चालेल. कारण शास्त्रात पण तेच सांगितलंय की जर तुमची तब्येत बरी नाही आहे, एखाद्याला युरिनचा प्रॉब्लेम असतो, त्याला कंट्रोल होत नाही, मग अशा वेळेस तुम्ही नाही थांबलं तरी चालेल, तुम्ही जाऊ शकता. पण ज्यांचं सगळं ठणठणीत आहे ते त्यांनी पाळायचंच आहे. भगवान विष्णूंची सेवा सत्यनारायण आवर्जून करायचं आहे. चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म करू शकता. अगदी रात्री 10 वाजता मग आंघोळ करायची असते. रात्री जो काही ग्रहणाचा काळ असतो, मग तुम्ही आंघोळ वगैरे करून तुम्ही मंत्र साधना वगैरे उपासना करू शकता. आणि मग एकदा तुमचं ग्रहण सुटलं की मग 1:27 ग्रहण सुटलं की बरेच लोक डबल आंघोळ करतात आणि मग तुम्ही दानधर्म करू शकता. 1:27 जागणार पण नाही आणि कोणी डबल आंघोळ पण करणार नाही. मग अशा वेळेस तुम्ही झोपून घ्यावं आणि सकाळी उठून आंघोळ करावी. आणि छानपैकी बघा, आता आधीच्या काळात आपण करत होतो आणि आत्तापर्यंत करतो. आपल्या घरातले जे काही धान्य आहे, मग गव्हाचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, बाजरीचं पीठ आहे, त्याच्यामध्ये ना प्रत्येकामध्ये तुळशीचे पाने टाकायचे. जे काही तुमचं अन्नधान्य असेल किंवा एखादी भाजी बनवलेली जी जास्त झाली आहे त्याच्यात पण तुम्ही तुळशीपत्र टाकू शकता. आता याचं कारण काय तुम्हाला सांगते बघा. तुळशीमध्ये सुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा चंद्रग्रहण होतं ना त्यावेळी विषाणूंचं संक्रमण खूप जास्त प्रमाणात होतं, कारण चंद्र झाकलेला असतो. मग अशा वेळेस आपल्या अन्नधान्यामध्ये त्या विषाणूचा समाविष्ट जर झाला तर आपण जेव्हा तुळस त्याच्यामध्ये टाकत असतो तर त्या तुळशीच्या सुगंधामुळे, कारण तुळशीमध्ये सुद्धा अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असते, जरी काही एखादी विषाणू आला तरी सुद्धा तो त्या अन्नधान्यामध्ये जात नाही. हे त्याचं कारण आहे. मग तुमच्या डाळी असतील, पीठ असेल, कोणतंही पीठ असेल त्याच्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता. ग्रहण वाईट नाहीये, फक्त प्रेग्नेंट महिलांना काही नियम आहेत ते पाळायचे. जसे की 10च्या आत खाऊन घ्यायचंय, 12:30च्या आत खाऊन घ्यायचंय, मग 12 आणि 7च्या मध्ये खायचंय. भरपूर खाऊ शकता पण सात्विक राहा. असं म्हणतात की ह्या कालावधीमध्ये, अर्थात जेव्हा आपण हा काळ सुरू होतो, वेदाचा काळ सुरू होतो, तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं. बाकी तुम्ही सामूहिक सेवा किंवा अगदी तुम्ही वाचता येत नाही, लिहिता येत नाही, तुम्हाला जे मंत्रस्तोत्र साधना तुम्ही करू शकता. आता ग्रहणाच्या काळात मोबाईलचा वापर नाही करायचा असं कुठेच सांगितलेलं नाहीये. तुम्ही मंत्र साधना उपासना तुम्ही करू शकता. अगदी 1 दिवसीय मंडल तुम्ही सुद्धा करू शकता, म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता. या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त सेवा करू शकता आणि कुठलंही मंत्र साधना जे आहे, काही स्तोत्र आहे ते तुम्ही सिद्ध करू शकता. या कालावधीमध्ये केलेल्या सेवेचे अनंत पटीने पुण्य आपल्याला मिळत असतं. आणि नक्कीच ज्याचा चंद्र खराब आहे त्याने ते नक्कीच उपासना करावी आणि प्रत्येक जणांनी चंद्राची उपासना करावी. अगदी 10 वाजेनंतर 10 ते 1:30 वाजेपर्यंत 1 माळ जरी तुम्ही ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा मंत्रजप जरी केला तरी खूप चांगला अनुभव येईल. जेवढी सेवा जास्त करता येईल तेवढी तुम्ही जास्त सेवा करा. तेवढी तुम्ही, म्हणजे चंद्रग्रहण वगैरे वाईट नाहीये, असं अजिबात नाहीये. आजकाल काय झालं ना की आपण कितीही नाही म्हटलं तरी आपण या गोष्टी करणं, आता ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्या चिरू शकतात. अगदी तुम्ही 10च्या आत पटापट स्वयंपाक करून भांडी वगैरे घासून तुम्ही मोकळ्या व्हा. जास्तीत जास्त तुम्ही सेवा करा, एवढंच होतं. आजच्यासाठी इतकंच झालं. स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.